हॅलो स्टुडंट्स, मी प्रोफेसर मोनाल चोकोते. आपण बेसिस ऑफ हॅकिंग यातील बघा नेक्स्ट पॉईंट बघतो आहे. तर नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, अंडरस्टँडिंग द डेंजरस युअर सिस्टीम फेस. अंडरस्टँडिंग द डेंजरस युअर सिस्टीम फेस. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय काय आहे बघा, की जे काही आपलं सिस्टीम आहे तर ते सिस्टीमला काय म्हणजे सिस्टीमला कशापासून डेंजर आहे, म्हणजे सिस्टीम आपली जी काही सिस्टीम आहे तर सिस्टीम कशासाठी डेंजरस आहे. ठीक आहे. तर ते आपण ह्याच्यामध्ये काय करून घ्यायचं आहे बघा, अंडरस्टँडिंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर बघा, सिस्टीम आर जनरली अंडर फायर फ्रॉम हॅकर अराउंड द वर्ल्ड. ठीक आहे. म्हणजे काय की आपलं जे काही सिस्टीम आहे, ठीक आहे, सिस्टीम म्हणजे काय, आपला जो काय आपला कॉम्प्युटर सिस्टीम आहे, आपली जी काय प्रोसेस आहे, आपण हे सगळ्या गोष्टी कशाच्या बघतो आहे की आपला कॉम्प्युटर डिजिटल जो हॅक होतो. ठीक आहे. म्हणजे कॉम्प्युटर सिस्टीममध्ये जी आपली इन्फॉर्मेशन असते, जो आपला डेटाबेस असतो, तर त्या गोष्टी काय होत असतात बघा, हॅक होत असतात. तर त्याच्या रिलेटेड आपण बघतो आहे की सिस्टीम आपलं डेंजरस, सिस्टीमला होणारे जे काही डेंजरस म्हणजे धोके आहेत तर ते आपण काय करून घ्यायचं आहे बघा, अंडरस्टँडिंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे. अंडरस्टँडिंग द डेंजरस युअर सिस्टीम. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बघा काय बघितलं, द सिस्टीम आर जनरली अंडर फायर फ्रॉम हॅकर अराउंड द वर्ल्ड. ठीक आहे. तर बघा ह्याच्यामध्ये काय होतं की जो कोणी हॅकर आहे, ठीक आहे, तर हॅकरच्या जी काही आपली सिस्टीम आहे तर सिस्टीम पूर्ण जगभरात कुठल्या पण हॅकर्स जगभरातल्या कुठल्या पण हॅकर्स हॅक करू शकतो. बरोबर आहे. इट्स अनदर टू अंडरस्टँड स्पेसिफिक ट्रॅक्स अगेन्स्ट युअर सिस्टीम दॅट आर पॉसिबल. तर आपला जो काही सिस्टीम आहे तर आपल्या सिस्टीमवरती जे काही स्पेसिफिक ट्रॅक्स म्हणजे जे काही हल्ले आहेत आपले सिस्टीमवर, तर ते काय अंडरस्टँड करून घेणे हे काय आहे बघा, आणखी एक अंडरस्टँड करून घेणं गरजेचं आहे की आपल्या सिस्टीमला कशा प्रकारचे हल्ले होऊ शकतात, आपल्या सिस्टीमवर कशा प्रकारचे ट्रॅक होऊ शकतात. तर हे अंडरस्टँडिंग करून घेणे काय आहे बघा, गरजेचे आहेत. ठीक आहे. देअर आर सम वेल नोन ट्रॅक्स. काही वेगवेगळे वेल नोन ट्रॅक्स आहेत, काही वेल नोन ट्रॅक्स पण आहेत. ठीक आहे. तर मेनी इन्फॉर्मेशन सिक्युअर व्हॅल्युनरेबिलिटी आर नॉट क्रिटिकल बाय देमसेल्स. However, exploring several vulnerability at the same time can take it toll. तर काय बघा की बरीच अशी काही इन्फॉर्मेशन आहे, मेनी इन्फॉर्मेशन आहे जी सिक्युअर पण आहे, म्हणजे सुरक्षित किंवा असुरक्षासाठी जी बरीच अशी इन्फॉर्मेशन आहे की जी क्रिटिकल असते. बरोबर आहे. म्हणजे क्रिटिकल नसतात. मेनी इन्फॉर्मेशन सिक्युअर व्हॅल्युनॅबिलिटी आर नॉट क्रिटिकल बाय देमसेल्स. म्हणजे ते काय असतं बघा, क्रिटिकल नसतात अशा बऱ्याच इन्फॉर्मेशन असतात. ठीक आहे. तर तसंच बऱ्याच सुरक्षा किंवा असुरक्षा ह्या गोष्टी क्रिटिकल नसतात. तर बऱ्याच सुरक्षेच्या गैरफायदा घेणाऱ्या किंवा त्रास देणाऱ्या अशा बऱ्याच गोष्टी पण असतात. ठीक आहे. तर आपण काय बघणार आहे बघा, तर बघा ह्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल बघा, डिफॉल्ट विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम कॉन्फिगरेशन, त्यानंतरनं वीक SQL सर्व्हर ॲडमिनिस्ट्रेटर पासवर्ड, त्यानंतरनं सर्व्हर होस्टेड ऑन वायरलेस नेटवर्क मे नॉट बी मेजर सिक्युरिटी कन्सर्न सेपरेटली. म्हणजे बघा, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम जे काही कॉन्फिगरेशन आहे तर ते डिफॉल्ट विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम कॉन्फिगरेशन असेल, किंवा SQL सर्व्हर ॲडमिनिस्ट्रेटरचा जो काही पासवर्ड असेल तर तो वीक पासवर्ड असणार, किंवा सर्व्हर होस्टेड ऑफ वायरलेस नेटवर्क मे नॉट बी मेजर सिक्युरिटी, तर त्याला मेजर सिक्युरिटी नाही आहे. तर अशा गोष्टी आहेत ज्या मेनी इन्फॉर्मेशनला सिक्युअर करण्यासाठी व्हॅल्युनॅबिलिटी पण म्हणजे क्रिटिकल पण नसतात. खरं एक्सप्लोरिंग सेव्हरल व्हॅल्युनॅबिलिटीज आर सेम टाईम कॅन बी टेक इट्स टूल्स. म्हणजे क्रिटिकल पण सुरक्षित आणि असुरक्षित असे क्रिटिकल पण असू शकतात किंवा क्रिटिकल पण असू शकत नाही. फॉर एक्झाम्पल बघितले आपण, डिफॉल्ट विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम कॉन्फिगरेशन, वीक SQL सर्व्हर ॲडमिनिस्ट्रेटर पासवर्ड. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बघा आपण काय बघणार आहे, तर
वेगवेगळी असे काय असणार आहेत बघा, तर इश्यूज आहेत, वेगवेगळे सिरियस इश्यूज आहेत जे व्हॅल्युनेबिलिटी ॲट द सेम टाईम कॅन बी सिरियस इश्यूज. तर त्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत बघा, नॉन टेक्निकल अटॅक, नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर अटॅक, ऑपरेटिंग सिस्टीम अटॅक आणि ॲप्लिकेशन अँड अदर स्पेशलाइज्ड अटॅक. तर जे आपले हॅकर्स आहेत, तर हॅकर्स काय करू शकतात, तर वेगवेगळे हॅकर्स वेगवेगळं हॅक करू शकतात, इन्फॉर्मेशन हॅक करू शकतात, आपल्या सिस्टीमला हॅक करू शकतात. तर आपला सिस्टीम हॅकर्स जगभरात कुठलासुद्धा हॅकर आपल्या सिस्टीमला हॅक करू शकतो, आपला डेटाबेस घेऊ शकतो, कुठल्यासुद्धा सिस्टीमला तो ट्रॅक करू शकतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे डेंजरस असे काय असू शकतात बघा, हॅकर्स असतात. बरोबर आहे. मग वेगवेगळे ह्याच्यामध्ये वेल नोन हॅकर्स पण असतात की ज्यांना सगळ्या गोष्टी माहीत असतात. वेल नोन हॅकर्स पण असतात, त्यांना बऱ्याच गोष्टी अशा माहीत असतात की कशाप्रकारे आपण हॅक केलं पाहिजे, पूर्ण सिस्टीम आपण इथं बसून कसं हँडल केलं पाहिजे. तर ह्या गोष्टी पण काय करतात बघा, त्या हॅकर्सना व्यवस्थितपणे माहीत असतं की आपण कसं हॅक केलं पाहिजे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे इश्यूज आहेत. तर ठीक आहे. तर बघा वेगवेगळे ट्रॅक्स कुठले कुठले आहेत, तर नॉन टेक्निकल ट्रॅक्स, नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर ट्रॅक्स, ऑपरेटिंग सिस्टीम ट्रॅक आणि ॲप्लिकेशन अदर स्पेशलाइज्ड टॅक. ठीक आहे. तर आपण पहिल्यांदा काय बघणार आहे बघा, नॉन टेक्निकल ट्रॅक्स. नॉन टेक्निकल म्हणजे काय की त्याला टेक्निकल काहीही गरजेचं नाही. नॉन टेक्निकल ट्रॅक्समध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं बघा, नॉन टेक्निकल ट्रॅक्समध्ये तर एक्सप्लिसिट दॅट इन्व्हॉल्व मॅन्युप्युलेटिंग पीपल अँड एंड युजर्स, म्हणजे असे जे काही लोक आहेत आणि एंड युजर्स आहेत, तर ते जी काही आपली सिस्टीम आहे तर ते वापरण्यासाठी किंवा हाताळण्यासाठी यूज करतात. तर ती सिस्टीममधले असे जे काही लोक आहेत आणि किंवा जे काही आपले एक एंड युजर्स असतील ते. ठीक आहे. तर इवन युअर सेल्फ आर ग्रेटेस्ट व्हॅल्युनेबिलिटी विथिन एनी कम्प्युटर ऑर नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर्स, म्हणजे हे असेच नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर किंवा कम्प्युटर सिस्टीम, तर ह्यांच्यामधले जे काही ग्रेटेस्ट व्हॅल्युनेबिलिटी आहे तर ते सर्वात मोठी असुरक्षित असतात. तर ती सर्वात मोठी काय असतात बघा, असुरक्षित असतात की तीच ते काय करत असतात बघा, त्यांचा गैरवापर आहेत, त्यामध्ये त्यांचा तेच काय असतात बघा, गैरवापर आहेत. म्हणजे कोण सांगितलं बघा, की अशी जी काही लोकं, मी लास्ट टाईम पण लेक्चरला तुम्हाला सांगितले की अशी लोकं असतात की ज्याच्यावर ट्रस्ट केलेलं असतं, जे ऑथरायझ्ड पीपल असतात. ठीक आहे. तर बघा, एक्सप्लोइट दॅट इन्व्हॉल्व मॅन्युप्युलेटिंग पीपल अँड एंड युजर अँड इवन अदर yourself are greatest vulnerability within any computer or near infrastructure नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर्स. म्हणजे बघा की अशी जे काही लोकं असतात, पीपल आहेत आणि एंड युजर्स आहेत जे, तर ते आपलं जे काही कम्प्युटर सिस्टीम असेल किंवा नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर ते व्यवस्थितपणे काय करत असतात बघा, यूज करत असतात आणि वारंवार ते काय करत असतात बघा, वापरत असतात, हातात हँडल करत असतात. खरं हीच जी काही लोकं असतात तर ती काय करत असतात बघा, गैरवापर करत असतात. तर तीच काय असतात बघा, ग्रेटेस्ट व्हॅल्युनेबिलिटी असतात की जे असुरक्षित असतात. तीच काय असतात बघा, असुरक्षित असतात, जी नॉन टेक्निकल ट्रॅक्स आहेत. ठीक आहे. ह्युमन आर ट्रस्टिंग बाय नेचर विच कॅन लीड टू सोशल इंजिनिअरिंग एक्सप्लोरेट. तर काय बघा, ह्युमन आर ट्रस्टिंग बाय नेचर म्हणजे ह्युमन जो कोणी आहे तर ते काय केले जातं बघा, नेचरवर काय केलं जातं बघा, ट्रस्ट केलं जातं. त्यामुळे काय होत असतं बघा की सोशल इंजिनिअरिंग एक्सप्लोरेट लीड टू द सोशल इंजिनिअरिंग एक्सप्लोरिंग. सोशल इंजिनिअरिंग म्हणजे काय, इज डिफाईन ॲज द एक्सप्लोरेशन ऑफ द ट्रस्टिंग नेचर ऑफ ह्युमन बिईंग टू गेन इन्फॉर्मेशन ऑफ मॉलिशियस पर्पज. म्हणजे सोशल इंजिनिअरिंग म्हणजे काय की असे जे काही पीपल्स असतात. ठीक आहे. तर ते काय केले त्याच्यामध्ये काय असतं बघा की ती माहिती मिळवण्यासाठी काय केलेले असतात बघा, जे काही ह्युमन आहेत तर त्यांच्या त्या विश्वासाचा असा काय केलेले असतात, त्या विश्वासीय असा स्वभावाचं काय केले जातात बघा, गेन केले जातात. विश्वासीय असं स्वभावाचं त्यांनी काय केले जातात, गेन केले जातात. आणि म्हणजेच काय, मॉलिशियस
मॉलिशियस पर्पजसाठी, म्हणजे काय की तिथंच राहून त्याच काम करून त्यांच्या म्हणजे त्या संस्थेचा, त्या ऑर्गनायझेशनचा, त्या कंपनीचा त्यांनी काय करत असतात बघा, विश्वास मिळवत असतात की जेणेकरून ट्रॅक करण्यासाठी, एखादी गोष्ट हॅक करण्यासाठी किंवा एखादी गोष्ट ट्रॅक करण्यासाठी त्यांनी काय करत असतात बघा, विश्वास मिळवत असतात. ठीक आहे, म्हणजेच काय सोशल इंजिनिअरिंग इज डिफाईन ॲज द एक्सप्लोरेशन ऑफ द ट्रस्टिंग नेचर, म्हणजे विश्वसनीय असं नेचर तयार करतात ऑफ ह्युमन बिईंग टू गेन अ इन्फॉर्मेशन फॉर मॉलिशियस पर्पज. मॉलिशियस पर्पजसाठी ते काय करत असतात, ती इन्फॉर्मेशन गेन करतात आणि ट्रस्ट नेचर तिथं ह्युमन बिईंगसाठी तयार करतात, म्हणजेच काय सोशल इंजिनिअरिंग. अदर कॉमन अँड अफेक्टिव्ह ट्रॅक्स अगेन्स्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम आर फिजिकल. ठीक आहे, तर बघा अदर कॉमन अँड इफेक्टिव्ह ट्रॅक, जो काही कॉमन आणि इफेक्टिव्ह जो काही ट्रॅक आहे तर त्याच्यामध्ये अगेन्स्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम आर फिजिकली, इन्फॉर्मेशन सिस्टीम त्याच्यामध्ये काय फिजिकली आहेत. ठीक आहे, तर हॅकर ब्रेक इन टू बिल्डिंग्स, हॅकर काय करतात बघा, ब्रेक इन टू बिल्डिंग्स, कम्प्युटर रूम अँड अदर एरिया कंटेनिंग द क्रिटिकल इन्फॉर्मेशन ऑर प्रॉपर्टी. जो कोणी हॅकर आहेत तर ते काय करतात बघा, ह्याच्यामध्ये बिल्डिंग असेल, कम्प्युटरची जी काही रूम असेल किंवा दुसरे कोणता एरिया आहे कंडक्टिंग द क्रिटिकल इन्फॉर्मेशन असेल, अशी क्रिटिकल इन्फॉर्मेशन असेल तर असा एरिया, त्यानंतरनं जी काही प्रॉपर्टी आहे तर ती प्रॉपर्टी, तर ह्या गोष्टीसाठी हॅकर काय करत असतात बघा, हॅक करत असतात. हॅकर काय करतात बघा, बिल्डिंगसुद्धा ब्रेक करू शकतील, कॉम्प्युटर रूम किंवा कुठला पण क्रिटिकल इन्फॉर्मेशनसाठी एरिया ब्रेक करतील किंवा प्रॉपर्टी पण ब्रेक करतील. तर अशा गोष्टीमध्ये सुद्धा हॅकर काय करत असतात बघा, प्रवेश करतात. तर ह्या इतर भागांमध्ये पण ते काय करत असतात बघा, प्रवेश करतात हॅकर्स. ठीक आहे, तर फिजिकल ट्रॅक्स कॅन इन्क्लूड डंपर्स ड्रायव्हिंग, त्यानंतरनं काय बघा, डंपर ड्रायव्हिंग्स, त्यानंतरनं आणखीन काय बघा, डंपर्स फॉर इंटेलिजर प्रॉपर्टी, पासवर्ड, नेटवर्क डायग्रॅम अँड अदर इन्फॉर्मेशन. ठीक आहे, तर म्हणजे काय बघा, तर फिजिकल ट्रॅकर्समध्ये काय काय बघा, डंपर ड्रायव्हिंग ही गोष्ट पण काय आहे बघा त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. किंवा जो कोणी आपला प्रॉपर्टी आहे, ठीक आहे, तर प्रॉपर्टी आपला जो काही पासवर्ड आहे, नेटवर्क डायग्रॅम आणि सगळी इन्फॉर्मेशन, तर ह्या फिजिकल ट्रॅकर्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत बघा, इन्क्लुडेड आहेत. लक्षात आलं. तर नॉन टेक्निकल ट्रॅक्समध्ये काय होतं बघा, ज्या गोष्टी टेक्निकल नाही आहेत, म्हणजे काय की ह्युमन, जो कोणी एंड युजर असेल तो, जो कोणी पीपल असेल तो, जो ट्रस्टेड आणि ऑथरायझ्ड पीपल असेल, मलेशियस युजर असेल तो, तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कशामध्ये येतात बघा, नॉन टेक्निकल ट्रॅक्समध्ये येतात. आणि काय येतं बघा, बिल्डिंगमध्ये किंवा कॉम्प्युटर रूम असेल, एरिया असेल, प्रॉपर्टी असेल, तर ह्या गोष्टीपर्यंत पण ते नॉन टेक्निकल ट्रॅक्स काय होतात बघा, जाऊ शकतात. जे कोणी हॅकर असतील ते, म्हणजे पासवर्ड हॅक करणे, नेटवर्क डायग्राम असेल, अदर इन्फॉर्मेशन, हे पण फिजिकल ट्रॅकमध्ये काय केलेले आहेत बघा, इन्क्लूड केलेले आहेत. म्हणजेच काय, नॉन टेक्निकल ट्रॅक. लक्षात आलं. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट काय बघा, नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर टॅग. तर नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर टॅगमध्ये काय येतं बघूया. नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर ट्रॅकमध्ये काय होतं बघा, तर हॅकर ट्रॅक अगेन्स्ट नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर कॅन बी इझी. तर नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जो कोणी हॅकर आहे तर तो हॅकर इझिली काय करू शकतो बघा, हॅक करू शकतो. का, तर मेनी नेटवर्क कॅन बी रिच्ड फ्रॉम एनीव्हेअर इन द वर्ल्ड वाया द इंटरनेट. म्हणजे इंटरनेट थ्रू आपण बरेच नेटवर्क आपण काय करू शकतो, जगभरात कुठं पण नेटवर्किंग करू शकतो. म्हणून नेटवर्क हॅकर जो कोणी आहे तर तो काय करू शकतो, इझिली नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर हॅक करू शकतो. लक्षात आलं. नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे तर इझिली त्याच्यामध्ये हॅक करू शकतो जो कोणी हॅकर आहे तर तो. का, तर कारण की इंटरनेट थ्रूच आपण ओव्हरऑल वर्ल्डमध्ये आपण काय करू शकतो, इंटरनेटद्वारे जगात कुठं पण आपण नेटवर्कवर पोचू शकतो. बरोबर आहे. मग हे काय आहेत बघा, नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर ट्रॅकरचे काय सम एक्झाम्पल्स आहेत बघा. तर कोणते कोणते आहेत बघा, कंडक्टिंग इन टू द नेटवर्क थ्रू
through a rocky modem attached to a computer behind a firewall. ठीक आहे. तर बघा कनेक्टिंग इन टू द नेटवर्क म्हणजे नेटवर्क कनेक्ट केल्यामुळे काय होतं बघा, जे काही वेगवेगळे मॉडियम आहेत कसले तर नकली मॉडियमद्वारे आपण नेटवर्कमध्ये काय करू शकतो बघा, कनेक्ट करू शकतो. म्हणजे एखादं वेगळं नकली मॉडियम तयार करायचं, अटॅच करायचं कशाला तर फायरवॉल म्हणजे जे काही आपला हे आहे काय आहे फायरवॉलच्या मागे म्हणजे कम्प्युटरच्या बिहाइंडला जो काही फायरवॉल आहे तर तिथं आपण काय करायचं नकली मॉडियम काय करणार आपण अटॅच करणार आणि ते अटॅच करून नेटवर्क तिथं आपण काय करणार कनेक्ट करू शकतो. ठीक आहे. तर हा पण आहे काय आहे बघा नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर ट्रॅकर्स. ठीक आहे. त्याचं एक एक्झाम्पल आहे. एक्सप्लोटिंग वीकनेस इन नेटवर्क ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम सच ॲज अ TCP/IP अँड नेट बॉयज. ठीक आहे. तर बघा काय TCP/IP आणि नेट बॉयज जो काय आहे तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं बघा की जे काही नेटवर्क आपला ट्रान्सपोर्ट ह्याच्यामध्ये काय होतं बघा जे काही नेटवर्क आपण ट्रान्सफर करतो बरोबर आहे. म्हणजे नेटवर्क जे काही आपण ट्रान्सफर करत असतो कशामध्ये जे काही विकनेस आपण त्याच्यामध्ये काय करत असतो बघा एक्सप्लोटिंग करत असतो कशामध्ये TCP/IP आणि नेट बॉयसमधलं जे काही विकनेस आहे तर ते आपण काय करणार आहे ह्याच्यामध्ये एक्सप्लोटिंग करणार कशासाठी तर नेटवर्क ट्रान्सपोर्ट मेकॅनिझमसाठी यासारख्या गोष्टीसाठी. तर ते आपण त्याच्यामध्ये काय करणार विकनेस आपण एक्सप्लोसिट करणार. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा फ्लूडिंग अ नेटवर्क विथ too many request creating a denial of service म्हणजेच DOS फॉर लेगिटिमिनेट रिक्वेस्ट. ठीक आहे. तर म्हणजे काय येतं ह्याच्यामध्ये बघा की बऱ्याच अशा गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये जे काही नेटवर्क्स आहेत मेनी रिक्वेस्ट काय केले जातात बघा नेटवर्कला पुरवले जातात. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आणखीन काय केलं जातं बघा की जी काही लेगिस्टिमेट रिक्वेस्ट म्हणजे कायदेशीर विनंत्या सकट ती सेवा काय केली जाते बघा व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये काय केली जाते बघा नकार तयार केला जातो. तर ही गोष्ट पण कशासाठी आहे बघा नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर ट्रॅकर्समध्ये आहेत. म्हणजे बऱ्याच विनंती सहित आपण नेटवर्कला व्यवस्थितपणे काय केलं जातं पुरीत करतो आपण. ठीक आहे. फ्लडिंग केलं जातं आणि असंच कायदेशीर विनंत्या सकट ती सेवा आपण काय केली जाते बघा नकार तयार केला जातो. कायदेशीर जी काही म्हणजे लेगिटिमेट रिक्वेस्ट सकट ती काय केली जाते बघा DOS म्हणजे जी काही डिनायल ऑफ सर्व्हिस. तर हे काय केलं जातं बघा त्याच्यामध्ये क्रिएट केले जातं. डिनायल ऑफ सर्व्हिस हे काय केलं जातं बघा त्याच्यामध्ये क्रिएट केलं जातं. म्हणजे कायदेशीर जी काही विनंती सकट ती सेवा आपण काय केली जाते बघा नकार केला जातो. तर ही गोष्ट पण कशामध्ये आहे बघा नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर ट्रॅकमध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा इन्स्टॉलिंग अ नेटवर्क ॲनालायझर ऑन अ नेटवर्क अँड कॅप्चरिंग एव्हरी पॅकेट दॅट ट्रॅव्हल अक्रॉस इट विनिंग कॉन्फिडन्शियल इन्फॉर्मेशन इन क्लिअर टेक्स्ट. म्हणजे जे काही इन्स्टॉलिंग अ नेटवर्क ॲनालायझर इन्स्टॉलिंग करणं ऑन अ नेटवर्क म्हणजे जे काही नेटवर्क ॲनालाइज करणार आहे आपण तर ते काय करणार त्याच्यामध्ये आपण इस्टॅब्लिश करणार. ठीक आहे. अँड कॅप्चरिंग एव्हरी पॅकेट आणि जो काही एव्हरी पॅकेट आहे कॅप्चर केलेला तर तो काय करणार त्याच्यामधून आपण ट्रॅव्हल करू शकतो अक्रॉसिंग इट ट्रॅव्हल. आणि नेक्स्ट काय बघा रिलिव्हिंग कॉन्फिडन्शियल इन्फॉर्मेशन इन क्लिअर टेक्स्ट. आणि जी काही कॉन्फिडन्शियल इन्फॉर्मेशन आहे तर त्याच्यामध्ये काय केलं जातं बघा क्लिअर टेक्स्ट केलं जातं. तर ही गोष्ट पण कशामध्ये आहे नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर ट्रॅकरमध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर ना बघा पिगीबॅकिंग ऑन टू अ नेटवर्क थ्रू अँड इनसिक्युअर वायरलेस कॉन्फिगरेशन. म्हणजे जी काही आपली कोणती बघा वायरलेस जे काही कॉन्फिगरेशन आहे इनसिक्युअर वायरलेस कॉन्फिगरेशन आहे तर त्याच्यावर नेटवर्क आपण काय केलं जातं बघा पिगीबॅकचं जो काही नेटवर्क आहे तर तो त्याच्यामध्ये स्पष्ट काय केला जातो आपण स्पष्टपणे त्याच्यामध्ये आपण काय केलं जातं क्लिअर टेक्स्टिंग केलं जातं. ठीक आहे. लक्षात आलं. तर ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात बघा नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर ट्रॅकर्समध्ये येतात. नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर ट्रॅकरमध्ये येतात. ठीक आहे.
लक्षात आलं. नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर ट्रॅकर म्हणजे नेटवर्क थ्रू आपण त्या जो काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे आपला तर ते त्याच्यामध्ये काय करणार आपण व्यवस्थितपणे ट्रॅक करणार, म्हणजे व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये काय करणार आपण त्याचं ट्रॅक करणार. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, ऑपरेटिंग सिस्टीम हॅकिंग. ऑपरेटिंग सिस्टीम हॅकिंग. तर ऑपरेटिंग सिस्टीम हॅकिंगमध्ये काय होतं बघा, ऑपरेटिंग सिस्टीम इज अ प्रिफर्ड मेथड ऑफ द बॅड गाईज. म्हणजे जो कोणी हॅकर आहे तर ह्याच्यातला सगळ्यात कसला व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे अशी पद्धत आहे कोणती, म्हणजे सगळ्यात आवडती पद्धत आहे कशाची, ऑपरेटिंग सिस्टीम जो हॅक करणे ना. तर त्यातले सगळ्यात काय बघा, जे काय वाईट लोक असतात तर ती लोकांना ही गोष्ट काय असते बघा, एक आवडती मेथड आहे ऑपरेटिंग सिस्टीमला हॅक करणे. ठीक आहे. तर ऑपरेटिंग सिस्टीम कॉम्प्रेसेस अ लार्ज पोर्शन ऑफ हॅकिंग अटॅक्स सिम्पली बिकॉज एव्हरी कॉम्प्युटर हॅज वन ऑर सो मेनी वेल नोन एक्सप्लोइट कॅन बी युज्ड अगेन्स्ट देम. म्हणजे बघा, ऑपरेटिंग सिस्टीममध्ये जे काही हॅकरच्या हल्ल्याचा जो काही मोठा भाग असतो तर तो म्हणजे काय असतो बघा, आपल्या कॉम्प्युटरमधलं काय असतं, जो कोणी प्रत्येक कॉम्प्युटरमध्ये एक किंवा अनेक असे वेगवेगळ्या गोष्टी काय केल्या जातात बघा, त्याच्यामध्ये वापर केला जाऊ शकतो, ज्याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीमला हॅक करू शकतो. बरोबर आहे. जे ऑपरेटिंग सिस्टीमला हॅक केलं तर काय होतं बघा, पूर्णच आपला डेटा त्यांच्याकडं जाऊ शकतो. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीमला हॅकर म्हणजे काय होतं बघा, एक मोठा भाग त्याच्यामध्ये काय केला जातो बघा, हॅक केला जातो. ठीक आहे. सम ऑपरेटिंग सिस्टीम दॅट मे मोर सिक्युअर आउट ऑफ द बॉक्स सच ॲज अ नॉवेल. तर सम ऑपरेटिंग सिस्टीममध्ये काय होतं बघा, नॉवेलसारख्या बॉक्सचा बाहेर काय केला जातो, सुरक्षित म्हणजे काय केलं जातं, त्यांना सिक्युअर असतात. नॉवेलसारखे जे काही सुरक्षित असे जे काही बॉक्स आहेत तर ते त्याच्यामध्ये काय असतात बघा, सिक्युअर असतात. नेटवेअर अँड BSD म्हणजे फ्लॉवर्स ऑफ BSD युनिक्स आर ट्रॅक्ड अँड व्हॅल्युनेबिलिटीज टर्न अप. म्हणजे नेटवेअर आणि BSD जे काही युनिक्स फ्लेवरवरचे जे BSD आहे ट्रॅकर आणि व्हॅल्युनेबिलिटीज टर्न अप. तर हे सगळे काय आहेत बघा, जे काही व्हॅल्युनेबिलिटी टर्नअप आहेत, जे काही नेटवर्क आणि फ्लेवर्स BSD आहेत ते. ठीक आहे. तर बट हॅकर्स प्रिफर अटॅकिंग ऑपरेटिंग सिस्टीम लाईक विंडोज आणि युनिक्स. हॅकर्स जे काय आहेत तर ते जास्तीत जास्त प्रेफर काय करतात बघा, विंडोज आणि लिनक्स हे काय केलं जातं बघा, ट्रॅक केलं जातं विंडोज आणि लिनक्स. तर का ते ट्रॅक केलं, तर कारण की वाईडली यूज केला जातो. विंडोज आणि लिनक्स हे जास्तीत जास्त यूज केले जातात. त्यामुळे काय होतात की ते जास्तीत जास्त काय आहेत बघा, तर जास्तीत जास्त ते व्हॅल्युनेबिलिटीज आहेत, म्हणजे सुरक्षित नाही आहेत, असुरक्षितसाठी त्याचा काय केला जातो, जास्तीत जास्त यूज केला जातो. ठीक आहे. मग सम एक्झाम्पल ऑफ ट्रॅकर अँड ऑपरेटिंग सिस्टीम. सम एक्झाम्पल आहेत कुठले बघा, एक्सप्लोटिंग स्पेसिफिक प्रोटोकॉल इम्प्लिमेंटेशन. म्हणजे विशिष्ट असे प्रोटोकॉल जे इम्प्लिमेंट केलेले आहेत ते. ट्रॅकिंग बिल्ट इन ऑथेंटिकेशन सिस्टीम. म्हणजे जे काही ऑथेंटिकेशन सिस्टीम आहेत तर ते ट्रॅकिंग बिल्टिंग केलेले आहेत ते. ब्रेकिंग फाईल सिस्टीम सिक्युअर. जे काही फाईल सिस्टीम सिक्युअर आहेत तर ते ब्रेकिंग केलेली. ठीक आहे. क्रॅकिंग पासवर्ड क्रॅक करणे. ठीक आहे. त्यानंतरनं बघा की काय त्यानंतरनं बघा एन्क्रिप्शन मेकॅनिझम. ठीक आहे. तर बघा काय सांगितलं ह्याच्यामध्ये की जे काही आपलं स्पेसिफिक प्रोटोकॉल इम्प्लिमेंटेशन आहे तर स्पेसिफिक प्रोटोकॉल इम्प्लिमेंटेशन एक्सप्लोटिक करणे. त्यानंतरनं जे काय ऑथेंटिकेशन सिस्टीम आहे तर ते ऑथेंटिकेशन सिस्टीम जी काय ट्रॅक केलेली, म्हणजे जी काय ज्या कोणत्या पण सिस्टीमवर ऑथेंटिकेशन सिस्टीमवर जो काही ट्रॅक केला जातो तर ती ऑथेंटिकेशन सिस्टीम बिल्ट इन करणे. किंवा ब्रेकिंग फाईल सिस्टीम सिक्युअर. जी काही फाईल सिस्टीमची सिक्युरिटी आहे तर ती सिक्युरिटी ब्रेक करणे. म्हणजे फाईल सिस्टीम जी आहे तर त्याची जी काही सिक्युरिटी आहे तर ती ब्रेक करून टाकणे किंवा पासवर्ड क्रॅक करणे किंवा जो काही मेकॅनिझम आहे तर ते एन्क्रिप्ट करणे. तर ह्या सगळ्या गोष्टी कोण करतं बघा, ऑपरेटिंग सिस्टीम ट्रॅकर्सच्या हॅकिंगमध्ये होतं. ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, ऑपरेटिंग सिस्टीमच्या ट्रॅकर्सच्या हॅकिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात. ठीक आहे. लक्षात आलं. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, ॲप्लिकेशन अँड अदर स्पेशलाइज्ड ट्रॅकर्स. ॲप्लिकेशन अँड अदर स्पेशलाइज्ड ट्रॅकर्स. ठीक आहे. तर ॲप्लिकेशन आणि अदर स्पेशलाइज्ड ट्रॅकर्समध्ये काय येतं बघा, ॲप्लिकेशन टेक अ लॉट ऑफ हीट
ऑफ हॅकर्स, म्हणजे जो कोणी हॅकर आहे तर त्या हॅकर मध्ये काय होतं बघा, ॲप्लिकेशन काय केलं जातं की ॲप्लिकेशन त्या हॅकरकडून बऱ्याचदा काय करतो, हिट घेतात, काय करतात, हिट घेतात. ठीक आहे. तर बघा, प्रोग्राम सच ॲज अ ईमेल सर्व्हर सॉफ्टवेअर वेब ॲप्लिकेशन ऑफ्टन आर बिटन डाऊन. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं बघा, ईमेल सर्व्हर सॉफ्टवेअर आणि वेब ॲप्लिकेशन, तर ह्यासारख्या बऱ्याच प्रोग्राममध्ये काय होत असतो बघा, ह्याच्यामध्ये ह्या गोष्टीमध्ये त्यांना सक्सेस भेटत नाही. ठीक आहे. तर त्यानंतर बघा HTTP मालवेअर्स म्हणजे मॉलिशियस सॉफ्टवेअर आणि जंक ईमेल, तर ह्या गोष्टीमध्ये काय काय केलेलं आहे बघा, हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल अँड सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल ॲप्लिकेशन. हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल अँड सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल ॲप्लिकेशन आर फ्रिक्वेंटली ट्रॅकड. म्हणजे ह्या फ्रिक्वेंटली म्हणजे सारखं ह्याच्यामध्ये काय होतं बघा, ट्रॅक केला जातो, फ्रिक्वेंटली ट्रॅक केला जातो. का? बिकॉज मोस्ट फायरवॉल्स अँड अदर सिक्युरिटी मेकॅनिझम आर कन्फ्युगर्ड टू ऑल फुल ॲक्सेस टू दिस प्रोग्राम फ्रॉम द इंटरनेट. म्हणजे काय होतं बघा, बऱ्याच जे काही फायरवॉल आहे किंवा अदर सिक्युरिटी जी काही सिक्युरिटी मेकॅनिझम आहे, तर अदर सिक्युरिटी मेकॅनिझम आणि जे काही मोस्ट फायरवॉल्स आहेत, तर हे काय केले जातात बघा, कन्फ्युगर केले जातात टू ऑल फुल सक्सेस टू दिस प्रोग्राम फॉर द इंटरनेट. म्हणजे इंटरनेटवरून जे काही प्रोग्राम आहेत तर ते कन्फ्युगर करण्यासाठी केले आहेत. कशामध्ये? मोस्ट फायरवॉल आणि अदर सिक्युरिटी मेकॅनिझम. म्हणून HTTP आणि सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल हे फ्रिक्वेंटली ट्रॅक केले जातात. म्हणजे हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल आणि मेल सर्व्हर प्रोटोकॉल हे दोन जे काय ॲप्लिकेशन्स आहेत ते तर फ्रिक्वेंटली काय केले जातात बघा, ट्रॅक केले जातात. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, मॉलिशियस सॉफ्टवेअर म्हणजे मालवेअर. नेक्स्ट काय बघा, मालवेअर म्हणजेच काय, मॉलिशियस सॉफ्टवेअर इन्क्लूड व्हायरसेस. त्यानंतरनं ह्याच्यामध्ये काय बघा, व्हायरसेस, वॉम्स, त्यानंतरनं ट्रोजन हॉर्सेस अँड नेक्स्ट काय बघा, स्पायवेअर. तर ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये काय आहेत बघा, इन्क्लुडेड आहेत. कोणतं? व्हायरस, वॉम्स, ट्रोजन हॉर्स आणि स्पायवेअर. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये काय आहेत बघा, ह्या सॉफ्टवेअरवर इन्क्लुडेड आहेत. तर ह्याच्यामध्ये बघा, मायवेल जे काही सॉफ्टवेअर आहे तर त्याच्यामध्ये काय होतं बघा, जे काही नेटवर्क आहे तर ते नेटवर्क बंद केलं जातं किंवा सिस्टीम खाली करणे, म्हणजे सिस्टीम डाऊन करणे किंवा नेटवर्क बंद करणे, तर ह्या गोष्टी काय केल्या जातात, ह्याच्यामध्ये केल्या जातात. जो कोणी ट्रॅकर असेल तर तो गोष्टी ह्याच्यामध्ये हे सगळे केलं जातं. म्हणजे व्हायरस करणे किंवा स्पायवेअर करणे किंवा आणखी काय सांगितलं, वॉर्म्स असेल, ट्रोजन हॉर्स असेल, तर ह्या गोष्टी करून नेटवर्क बंद केलं जातं आणि सिस्टीम डाऊन केलं जातं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा, की जंक ईमेल म्हणजेच काय, स्पॅम म्हणजेच काय, जंक ईमेल इज अ ब्रेकिंग hack on system availability and strong space and it can carry a malware. Ethical hacking helps reveal such tracker against the computer system. म्हणजे जे काही सिस्टीममध्ये जे काही हे आहेत, काय आहेत, अवेलेबल आहेत आणि सिस्टीममध्ये जे काही स्टोरेज स्पेस आहे तर त्याच्यावर काय केलं जातं बघा, स्पॅम हे काय केलं जातं, हे काय केलं जातं म्हणजे विनाश करत असतं. ठीक आहे. स्पॅम हे काय करत असतं बघा, विनाश. म्हणजे मायवेअर काय करू शकतं, हे घेऊ शकतं. ठीक आहे. मग इथिकल हॅकिंग जे काही आपलं कम्प्युटर सिस्टीममध्ये इथिकल हॅकिंगच्या जे काही विरुद्ध असं काही सच ट्रॅकर्स अगेन्स्ट द कम्प्युटर सिस्टीम, तर त्याच्यामध्ये काय केलं जातं बघा, हेल्प केलं जातं. इथिकल हॅकिंगमध्ये जे काही ट्रॅकर्स ऑफ द कम्प्युटर सिस्टीमच्या अगेन्स्ट काय केलं जातं, त्याच्यामध्ये हेल्प केली जाते. लक्षात आलं. ॲप्लिकेशन ऑन अदर स्पेशलायझड ट्रॅकरमध्ये काय येतं बघा, जो कुठले ॲप्लिकेशन्स आहेत तर त्यांच्यासाठी ते काय केले जातात, ते ट्रॅकर्स काय करतात, त्या ॲप्लिकेशनला हॅक करतात. तर ह्याच्यामध्ये फ्रिक्वेंटली ट्रॅकर्स कुठले ॲप्लिकेशनला हॅक करतात, तर HTTP आणि SMTPमध्ये हॅक करतात. ठीक आहे. तर बघा, आपण काय काय बघितलं. फर्स्ट म्हणजे काय बघितलं, की आपल्या सिस्टीम फेसमध्ये जे काही
सिस्टीम फेसमध्ये काय बघितलं आपण, तर सिस्टीम फेसमधले जे काही डेंजरस आहेत तर सिस्टीम फेससाठी तर ते आपण अंडरस्टँडिंग करून घेतलं. अंडरस्टँडिंग द डेंजरस युअर सिस्टीम फेस, तर त्याच्यामध्ये 4 पॉईंट बघितले. नॉन टेक्निकल ट्रॅकर्स, ते नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर ट्रॅकर्स आणि ऑपरेटिंग सिस्टीम ट्रॅक्स आणि ॲप्लिकेशन आणि अदर स्पेसिफाईड ट्रॅक्स. नॉन टेक्निकलमध्ये तो जो कोणी ट्रॅक्स हॅकर आहे तर तो काय टेक्निकल नसणार आहे. तो म्हणजेच कोण मॉलिशियस पर्पजसाठी किंवा ट्रस्टेड किंवा ऑथरायझ्ड पर्सन असतो तो जो कोणी ट्रॅकर असेल तर तो. ठीक आहे. त्यानंतर नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर ट्रॅकर म्हणजे नेटवर्क रिलेटेड जे काही ट्रॅकिंग आहे, हॅकिंग आहे तर ते सगळं नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर ट्रॅकर्समध्ये येतात. ऑपरेटिंग सिस्टीम ट्रॅकर हॅकिंगमध्ये काय येतं बघा, ऑपरेटिंग सिस्टीमच्या रिलेटेड म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीमला कसं हॅक केलं जातं त्याच्यामुळे काय होतं की ऑथेंटिकेशन सिस्टीम जी काही बिल्ट आहे तर ती ट्रॅक केली जाते किंवा जे काही स्पेसिफिक प्रोटोकॉल इम्प्लिमेंटेशन एक्सप्लोरिंग केलं जातं. फाईल सिस्टीम सिक्युरिटी ब्रेक केली जाते. त्यानंतर पासवर्ड क्रॅक केला जातो. त्यानंतर एन्क्रिप्शन मेकॅनिझम्स केलं जातं. तर हे सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये होतं. ठीक आहे. आणि ॲप्लिकेशन आणि अदर स्पेसिफायझर ट्रॅकर्समध्ये काय होतं, जे काही ॲप्लिकेशन्स रिलेटेड ट्रॅकिंग आहे तर ते ह्याच्यामध्ये येतं. ठीक आहे. तर इथं आपला हा पॉईंट काय झालेला आहे बघा संपलेला आहे. ठीक आहे. थँक्यू.